श्री गणेश चतुर्थी कहाणी। कथा पहिली। पार्वतीने एक दिवस स्नान करताना आपल्या अंगावरच्या मळापासून एक सुंदर मुलाची मूर्ती बनवली व तिला सजीवत्व दिले व त्या मुलाला द्वाररक्षक बनविले। माझे स्नान होईपर्यंत आत कुणालाही येऊ देऊ नकोस असे त्याला बजावले। एवढ्यात तेथे प्रत्यक्ष भगवान शंकर आले। त्यांना त्या मुलाने आत जाऊ दिले नाही। तेव्हा भगवान शंकर संतापले। त्यांनी ताबडतोब त्या मुलाचे शिर उडवले। थोड्या वेळाने पार्वती माता तिथे आल्या। त्यांना सर्व प्रकार समजला। त्या दुःखी झाल्या। नंतर भगवान शंकरांनी आपल्या सेवकांना सर्वत्र पाठविले। प्रथम जो कोणी प्राणी भेटेल त्याचे मस्तक आणा अशी आज्ञा दिली। सेवक रानात भटकू लागले। त्यांना प्रथम दिसला तो इंद्राचा हत्ती। त्या हत्तीचे मस्तक मुलास जोडले। यासंबंधी गणेश चतुर्थी आणखी एक व्रतकथा पुराणात सांगितली आहे। कथा दुसरी। फार वर्षापूर्वी सिंदुरासुर नावाचा एक राक्षस सगळ्या जगाला फार त्रास देत होता। तो स्वर्गात गेला तेथील देवांचा पराभव केला। सगळे देव घाबरून लपून बसले। मग तो पृथ्वीवर सगळ्यांना त्रास देऊ लागला। त्याने यज्ञात विघ्न आणले, मंदिरे फोडून टाकली, आश्रम नष्ट केलेत, देवब्राह्मणांना त्रास देऊ लागला। घाबरलेले सारे देवगण भगवान विष्णूंकडे गेले। भगवान विष्णू देवांना म्हणाले, मी पार्वतीच्या उदरी गजानन रूपाने जन्मास येईन व सिंदुरासुराचा नाश करीन। मग भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला भगवान विष्णूंनी पार्वतीच्या उदरी जन्म घेतला। त्या बाळाला मस्तकच नव्हते। तेव्हा शंकराने गजासुराला ठार मारले व त्याचे मस्तक त्या बालकाला बसवले। हा गजासूर म्हणजे हत्तीचे रूप घेतलेला शापित राजा होता। गजासुराचे मस्तक लावल्याने त्या बालकाला गजानन असे नाव मिळाले। आपल्या नाशासाठी विष्णूने गजाननाचा अवतार घेतला आहे हे सिंदुरासुराला समजले। तो गजाननास ठार करण्यास आला। गजाननाचे व सिंदुरासुराचे घनघोर युद्ध झाले। गजाननाने सिंदुराला ठार मारले। स्वर्गातील देवांनी व पृथ्वीवरील लोकांना खूप आनंद झाला। ही घटना भाद्रपद चतुर्थी या दिवशी घडली। सर्वांनी गजाननाच्या विजयाचा उत्सव साजरा केला। लोकांनी गजाननाला आपला अधिपती गणपती केला। त्या दिवसापासून गणेश चतुर्थी सण सुरू झाला। कोटी सूर्याची कांती असलेल्या या सकलार्थ मती प्रकाशू गणेशाला प्रथम वंदन करताना प्रारंभीच संत ज्ञानेश्वरांनी त्यांचे गुणवर्णन केले आहे। कथा 3। विनायकी चतुर्थीची। एका विनायकी चतुर्थीची कहाणी। कश्यप मुनी व त्यांची साध्वी पत्नी अदिती यांचा पुत्र महोत्कट यांच्या मुंजीच्या वेळी इतर देवाप्रमाणे भिक्षावळ न देता इंद्र त्याला भयभीत करण्याच्या हेतूने त्याच्याजवळ आपले सहस्त्र नेत्र उघडून पाहू लागताच बटूने असंख्य मस्तके, अगणित नेत्र, शेकडो हात, हजारो पाय असलेले आपले अद्भुत विश्वरूप दाखविले। बटूचे शक्ती सामर्थ्य पाहून इंद्राने त्याला आपल्या हातातील अंकुश व पाश ही आयुधे देऊन त्यांचे विनायक नाव ठेवले। रौद्रकेतूचे 2 पुत्र नरांतक व देवांतक यांनी शिवाला प्रसन्न करून घेऊन वर मागून घेतला की त्यांना देव, मानव, पिशाच, यक्ष व गंधर्व इत्यादींपासून शस्त्राचे आणि अस्त्राचे भय नसावे। ते त्या वरदानामुळे प्रबळ बनले। त्रैलोक्याचे राज्य जिंकण्यासाठी ते दोघेही दैत्यसैन्य घेऊन बाहेर पडले। इंद्रासह सर्व देवांना देवांतकाने पराभव केला आणि तो सिंहासनावर बसला। ब्रह्मदेव पळून गेले। विष्णू लक्ष्मीसह क्षीरसागरी लपून राहिला। नरकांताने मृत्यूलोक व पाताळलोक जिंकले। ते दोघेही त्रैलोक्याचे राज्य करू लागले। विनायकाने नरांतकाच्या बलाढ्य दैत्यवीरांना लोळवून मारले। नरांतक संतापून प्रचंड दैत्यसैन्य घेऊन विनायकावर चालून आला। आकाशातून धनुष्य व बाणांचा भाता विनायकाच्या हाती आला। विनायकाने बाण सोडले, त्याचे दोन्हीही हात छेदले। तत्क्षणी दुसरे हात फुटले, मस्तक उडविले, लगेच दुसरे मस्तक उत्पन्न झाले। असे कित्येकदा घडले। तेव्हा विनायकाने विराट रूप धारण करून त्याला पायांच्या अंगठ्याने चिरडून मारले। हे वर्तमान समजता देवांतक स्वर्गाहून दैत्यसैन्य घेऊन विनायकाच्या देहाचा घास घेण्यासाठी क्रोधाने युद्धभूमीवर आला। विनायकाने युद्ध कौशल्य दाखविले। दैत्यसैन्य पळून जाऊ लागले। विनायक आणि देवांतक समोरासमोर आले। देवांतकाचे बाण विनायकाने तोडून टाकले व त्याला आपल्या मांडीवर घेतले। शुंडेखालच्या डाव्या दाताला धरून देवांतक लोंबकळू लागला। दात मोडून पडताच तो खाली कोसळला। विनायकाने मोडलेला दात उचलून त्याच्या मस्तकावर जोराने प्रहार केला। देवांतक मरून पडला। विनायक एकदंत बनला। तेव्हापासून विनायकी चतुर्थी व्रत सुरू झाले।
मनुवंशी एक चक्रवर्ती राजा होता. त्याचे राज्य शत्रूने बळकावले. राजा व त्याची राणी रत्नावली देशोधडीला लागले. राणावनात ती दोघे भटकत असता मार्कंडेय ऋषीची व त्यांची भेट झाली. त्यांनी आपली कर्मकहाणी ऋषींना सांगितली व आपणावर ही आपत्ती का कोसळली अशी विचारणा केली. ऋषींनी सांगितले की पूर्वजन्मी तू पारधी होतास. नागकन्यांच्या उपदेशामुळे तू विनायकी चतुर्थीचे व्रत करू लागलास. त्यामुळे तुला विपुल ऐश्वर्य, अपार वैभव, पुत्रपौत्रांचे सुख मिळाले. नंतर तू हे व्रत करायचे धनमदाने सोडून दिलेस. तुझे आयुष्य संपल्यावर त्या व्रताच्या पुण्याईमुळे तुला राजकुळात जन्म मिळाला. परंतु त्या कारणामुळे तुझ्यावर हे संकट कोसळले. तू परत विनायकी चतुर्थीचे व्रत करू लागलास म्हणजे तुझे राज्य आणि धनदौलत तुला मिळेल. ऋषींच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत विधियुक्त सुरू केले. विनायक प्रसन्न झाला. त्याचे राज्य व वैभव त्याला मिळाले. महर्षी व्यासांनी ही कथा युधिष्ठिराला सांगितली. पांडवांनी विनायकी चतुर्थीचे व्रत आचरिले. त्यांचा वनवास संपला. त्यांचे राज्य त्यांना परत मिळाले. या व्रताने संकटे नाश होतात. त्याचप्रमाणे सुखवैभव प्राप्त होते. ओम गंगणपतये नमः.